हॅलो स्टुडंट्स, आज आपण अकाउंटचा 45th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी काल सांगितल्याप्रमाणे आज संडे असला तरी आज आपण अकाउंटच्या लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे, बरोबर. तर आज आपला NPCमधला लास्ट प्रॉब्लेम असणार आहे. मी कालच बोललो होतो तुम्हाला की हा प्रॉब्लेम झाल्यानंतर आपण NPC स्टॉप करणार आहोत, NPC थांबवणार आहोत आणि नेक्स्ट वीकपासून म्हणजे दॅट मीन्स ह्या फ्रायडेपासून हा जो येणारे फ्रायडे असेल तर फ्रायडेपासून आपण नवीन टॉपिक चालू करतो आहे, चॅप्टर 3 ॲडमिशन. ओके. तर साहजिक आहे काल आपला प्रॉब्लेम नंबर 10 झाला. आज तुम्ही बघू शकता प्रॉब्लेम नंबर 11 नवीन टॉपिक नवीन प्रॉब्लेम घेतो आपण, प्रॉब्लेम नंबर 11. तर आजचा जो प्रॉब्लेम मी तुम्हाला साहजिक आहे प्रॉब्लेम स्टार्ट व्हायच्या अगोदरच मी तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर केला होता. तुम्ही तिथं नीट बघितलं असेल, ब्रॅकेटमध्ये मी तिथं बोल्ड आउट दाखवलेलं आहे ऑक्टोबर 2014 असं लिहिलेलं तुम्हाला दिसतं आहे. दॅट मीन्स हा जो आजचा प्रॉब्लेम घेतला हा टेक्स्टबुकमधला नाही आहे, तर हा बोर्ड प्रॉब्लेम आहे. ऑक्टोबर 2014ला बोर्ड एक्झामला पडलेला हा प्रॉब्लेम आहे. 12 मार्काला हा प्रॉब्लेम बोर्डाला पडतो. तर तुम्हाला तर कळावं म्हणून मी एक लास्ट प्रॉब्लेम बोर्डाचा टाकलेला आहे मुद्दामून, की जेणेकरून तुम्हाला कळावं की बोर्डाला पण प्रॉब्लेम कसा पडतो किंवा त्याची डिफिकल्टी लेवल तो सोपा असतो का अवघड असतो हे तुम्हाला कळण्यासाठी मी शेवटचा प्रॉब्लेम मुद्दाम बोर्डाचा घेतो आहे. ठीक आहे. तर साहजिक आहे आपलं नेहमीप्रमाणे आखून वगैरे झालं असेलच तुमचं, बरोबर. मी अगोदर स्क्रीनशॉट केल्यामुळं तुम्ही प्रॉब्लेम नोट डाऊन केला असेल आणि प्रॉब्लेम आखून ठेवला असेल, मी असं ॲज्युम करतो आहे. ओके. मग चला मग आपण डायरेक्ट प्रॉब्लेमला सुरुवात करू. सगळ्यात पहिलं काम, नेहमीचं काम आपलं ॲडजस्टमेंट टिकमार्क करून ठेवू. ओके. तर ॲडजस्टमेंट बघा, पहिली ॲडजस्टमेंट जी आहे त्यामध्ये काय आहे, ट्युशन फीस स्टील रिसिवेबल. आता सगळ्यात महत्त्वाचं कुठला शब्द आला आहे, ट्युशन फीस शब्द आला आहे. मग वर चेक करा रिसिप्ट अँड पेमेंटला बघा बरं कुठं दिसते, तर नीट बघा रिसिप्ट साईडला 2 ट्युशन फीस सापडला. तुम्ही तुमच्या वहीत टिकमार्क करून घ्या. रिसिप्ट साईडला वरून चौथं नाव आहे बघा, 2 ट्युशन फीज, टिकमार्क करा. आणि त्याच्या पुढं ॲडजस्टमेंटमध्ये बघा पहिला आकडा ट्युशन फीस स्टील रिसिवेबल होतं ना. आता रिसिवेबल हा जो काय शब्द आहे तिथं पण अंडरलाईन करा. रिसिवेबल म्हणजेच काय, तर ब्रॅकेटमध्ये पुढे लिहा रिसिवेबल म्हणजेच आउटस्टँडिंग. ते कसं फसवण्यासाठी मुद्दाहून रिसिवेबल पेएबल असे शब्द वापरतात. एबल, रिसिवेबल, पेएबल, शेवटी एबल दिसलं की त्याचा अर्थ आउटस्टँडिंग, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे आउटस्टँडिंग ट्युशन फी आहे 10,000 रुपये. ओके. चला पहिली ॲडजस्टमेंट झाली. सेकंड ॲडजस्टमेंट वाचा काय दिले, सॅलरीज. पुढचं मी वाचतच नाही, कुठला शब्द आला आहे, सॅलरीज. मग वर चेक करा पेमेंट साईडला वरून दुसरं नाव आहे बघा, बाय सॅलरीज सापडला. पेमेंटला वरून सेकंड दुसरा आयटम आहे त्याच्यावर टिक मार्क करा. आणि ते ॲडजस्टमेंट परत एकदा वाचा काय होती, सॅलरी स्टील पेएबल. मग अशीच मी बोललो ना कुठला शब्द आला, पेएबल. रिसिवेबल, पेएबल असले एबल दिसलं की इथं पण ब्रॅकेटमध्ये लिहा आउटस्टँडिंग. रिसिवेबल किंवा पेएबल लक्षात ठेवा, हे दोन शब्द जर तुम्हाला अकाउंट्समध्ये कुठं दिसले तर त्यांचा अर्थ आउटस्टँडिंग असतो. ओके. चला सेकंड ॲडजस्टमेंट टिकमार्क झाली. थर्ड ॲडजस्टमेंट काय होती, तिसरी ॲडजस्टमेंट इन्शुरन्स. एक मिनटं, काय होतं, इन्शुरन्स प्रीमियम. पुढचं मी वाचत नाही, कुठला शब्द आला आहे थर्ड ॲडजस्टमेंटमध्ये, इन्शुरन्स. बघा बरं कुठं दिसते का इन्शुरन्स, तर नीट बघा पेमेंट साईडला म्हणजे सॅलरीजच्या खाली 4 लाईन सोडून आहे बघा, सॅलरीजच्या खाली चौथा आयटम आहे बाय इन्शुरन्स, किंवा खालून तिसरं नाव आहे पेमेंट साईडला बाय इन्शुरन्स सापडलं, टिक मार्क करा. त्यानंतर फोर्थ ॲडजस्टमेंट चौथा आकडा रेंट पेड इन ॲडव्हान्स. बरोबर आहे ना, कुठला शब्द आला, रेंट. बरोबर आहे. मग रेंट बघा बरं कुठं आहे का, तर सॅलरीजच्या खालीच आहे बघा, बाय रेंट. ओके. टिक मार्क करा, रेंटवर टिक मार्क करा. आणि पाचवी ॲडजस्टमेंट नेहमीची आपल्या आवडीची डेप्रिसिएशन काढायला लावले. डेप्रिसिएट कोणाकडे आहे, फर्निचर अँड लायब्ररी, 2 नावं आलीत. मग आता फर्निचर आणि लायब्ररी शोधताना वर म्हणजे ॲसेटला शोधा. तर ॲसेटला वर बघा पहिली 2 नावच आहे, फर्निचर आणि त्याच्या खाली लॅबोरेटरी नाही, फर्निचर अँड लायब्ररी आहे. मग लायब्ररी बघा तिसरं नाव आहे. ओके. झालं, टिकमार्क करून झाल्या. दोघांवर डेप्रिसिएशन होतं, फर्निचर अँड लायब्ररी दोघांवर टिकमार्क केले.
परत एकदा नीट तुम्हाला प्रॉब्लेममध्ये व्यवस्थित दिसत असेल, दिसत नसेल तर साहजिक आहे, ब्लर होत असेल तर मी सांगतोय, ऐकायला तर येते तुम्हाला, त्यामुळं माझ्या बोलण्यावर तुम्ही व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन ठेवा की ॲडजस्टमेंट कुठं कुठं आहे. तर ॲसेट साईडला वर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 2 टिक मार्क आहेत, एक फर्निचरवर आणि एक लायब्ररीवर. खाली रिसिप्ट्स अँड पेमेंटला रिसिप्ट साईडला फक्त एकावरच टिक मार्क आहे, 2 ट्युशन फीज. आणि पेमेंट साईडला मात्र 3 जणांवर टिक मार्क आहेत, एक बाय सॅलरीज, एक बाय रेंट आणि एक बाय इन्शुरन्स. ओके, टिकमार्क करून झाले. मग याचा अर्थ आपण आता प्रॉब्लेमला सुरुवात करू शकतो. प्रॉब्लेम मोठा आहे असं मी का म्हणतो, कारण बॅलन्स शीट पण दिली आहे, रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट पण दिलं आहे त्याच्याखाली, आणि त्याच्याखाली ॲडजस्टमेंट पण दिले, बरोबर आहे ना. मग प्रॉब्लेम मोठा आहे, पण काही टेन्शन नाही, प्रॉब्लेम आपल्याला सोडवायला जमणार आहे. तो दिसताना मोठा दिसतो, पण तो ॲक्च्युली प्रॉब्लेम सोपा असणार आहे. आपलं नेहमीप्रमाणे आखून काय झाले ते बघा पहिलं तुमच्या. एक मिनटं. तर बघा प्रॉब्लेममध्ये फर्स्ट पेज इन्कम अँड एक्सपेंडिचर नाव टाकले, इन द बुक्स ऑफ विद्या मंदिर हायस्कूल, नाव शक्यतो टाकत जावा. आणि सेकंड पेज आपलं नेहमीप्रमाणे बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीटला डेट टाकून ठेवलेली आहे 31 मार्च 2008. ओके, एक मिनटं. चला 2 पेज तुमचे आखून झाले. प्रॉब्लेमला सुरुवात करू. सगळ्यात फर्स्ट स्टेप आपण काय करून घेऊ, पोस्टिंग करून घेऊ. आता पोस्टिंग पण कुठनं सुरुवात करताल, त्यांनी जसा प्रॉब्लेम दिला आहे स्टेप बाय स्टेप तसाच आपण प्रॉब्लेम उतरायला काढू. म्हणजे थोडक्यात काय, त्यांनी सगळ्यात पहिलं वर काय दिलं आहे प्रॉब्लेममध्ये, बॅलन्स शीट दिली. मग आपण पण तेच करू ना, बॅलन्स शीटपासूनच सुरुवात करू. चला मग बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. फर्स्ट आयटम एंट्रन्स फीज, एक काम करू एंट्रन्स फीज नंतर घेऊ. सुरुवात आपण लायबिलिटी साईडला पहिलं नाव काय घेतो, कॅपिटल फंड. किती आहे बघा त्याची अमाऊंट, 1,03,800, 1,03,800. काढा, आहे तसं उतरून काढा. लायबिलिटी साईडला पहिलं नाव टाकताल कॅपिटल फंड, त्याची अमाऊंट टाकताल किती, 1,03,800, 1,03,800. कंपल्सरी इनरला कॅपिटल फंड दिलं काय नाही दिलं काय, कंपल्सरी आपण इनरलाच लिहितो. ओके, त्यानंतर कॅपिटल फंडच्या वर आपण कॅपिटल फंड पहिलं घेतलं, आपण एंट्रन्स फीज पण होतं. किती आहे बघा बरं एंट्रन्स फीज. एंट्रन्स फीजची अमाऊंट होती 6,000. पण लिहायच्या अगोदर मी नेहमीप्रमाणे सांगतो की लिहायच्या अगोदर चेक करायचं बाबा की ते नाव कुठं खाली सापडतं का. रिसिप्ट्स अँड पेमेंटला बघा एंट्रन्स फीज कुठं आहे का, पेमेंट साईडला बघा बरं कुठं एंट्रन्स फीज दिसते का, नाही आहे. रिसिप्ट साईडला बघा बरं कुठं एंट्रन्स फीज आहे का, नाही आहे. चेक करायचं. बॅलन्स शीटचं प्रत्येक आयटमचं नाव लिहिताना चेक करायचं बाबा ॲसेट ते नाव खाली कुठं सापडते का. जर एका खाली एक सापडलं तर आपण काय करतो, ॲड करतो, आणि जर तीच नावं क्रॉस सापडली तर आपण लेस करतो, माहिती ना. पण एंट्रन्स फीज जी काय होती ना लायबिलिटी साईडला बघा, वहीत बघा लायबिलिटी साईडला जे पहिलं नाव होतं एंट्रन्स फीज 6,000, ते नाव खाली कुठंच नाही आहे. कुठंच नाही म्हणल्यावर उलट चांगलं झालं. ॲज इट इज आहे तसं ते नाव बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला होतं म्हणल्यावर लायबिलिटीलाच लिहून काढा. एंट्रन्स फीज किती होती त्याची अमाऊंट, 6,000. जी नावं आपल्याला खाली रिसिप्ट्स अँड पेमेंटला सापडत नाही ती नावं आहे तशी जिथं होती तिथं उतरून काढायची. एंट्रन्स फीज आहे तसं 6,000, लायबिलिटीचं लायबिलिटीला. ओके, चला आता ॲसेट साईडला या. ॲसेट साईडला फर्स्ट आयटम पहिलं नाव काय होतं ॲसेट साईडला, फर्निचर होतं, बरोबर आहे ना. किती होतं फर्निचर, 16,800 होतं. मग ते फर्निचर लिहिण्यापूर्वी खाली चेक करा, खाली कुठं फर्निचर दिसते का रिसिप्ट्स अँड पेमेंटला, तर नीट बघा. पेमेंट साईडला, एक मिनटं मला जरा पेनने एक्सप्लेन करायला लागेल. फर्निचरवर तर आहेच की ॲसेटला 16,800, पण पेमेंट साईडला त्याच्याच खाली पेमेंट साईडला पण होतं ना बाय फर्निचर परचेस 5,400. मग वर पण आहे खाली पण आहे, एका खाली एक क्रॉस आहे तर एका खाली एक आहे, दोन्ही नावं राईट साईडला आहेत. एका खाली एक आहे म्हणजे याचा अर्थ काय करताल, ॲड करताल. मग चला ॲड करताल, कसं ॲड करताल, जे वरचं आहे फर्निचर 16,800 ते आहे तसं लिहा. पहिलं ॲसेट साईडला लिहा फर्निचर, इनरला लिहिताल किती होतं फर्निचर, 16,800, 16,800. ओके,
आणि खाली पण पेमेंट साईडला होतं ना, बाय फर्निचर परचेस किती होतं 5400, 5400. मग ते एका खाली एक म्हणल्यावर काय करताल, ॲड करताल, ॲड परचेस्ड किंवा ॲड न्यू लिहिलं तरी चालेल. किती होतं ते 5400. दोघांची जर ॲडिशन केली, दोघांची ॲडिशन केली तर किती होईल 22,200, 22,200. पण इनरलाच ठेवा. नीट बघा, मी दोघांची बेरीज करून आतच ठेवलेत 22,200. का बरं? कारण फर्निचरवर टिकमार्क आहे, ॲडजस्टमेंट आहे, म्हणून इनरलाच ठेवा आणि एक लाईन सोडा. कळलं? जी नावं खाली सापडतील त्यांचा हिशोब करायचा. फक्त एवढंच बघायचं की एका खाली एक एका क्रॉस आहे. एका खाली एक असतील तर ॲड करताल, क्रॉस सापडली तर लेस करताल. चला नेक्स्ट, फर्निचर नंतर नेक्स्ट आयटम होतं लॅबोरेटरी. लॅब किती अमाऊंट आहे लॅबोरेटरी 20,000. खाली चेक करा बघा बरं, कुठं लॅबोरेटरी दिसते का? पेमेंट साईडला आहे का कुठं लॅबोरेटरी? नाही आहे. रिसिप्ट साईडला आहे का कुठं लॅबोरेटरी? ते पण नाही आहे. नाही आहे म्हणजे ह्याचा अर्थ ॲज इट इज आहे तसं. जी नावं खाली सापडत नाही ती नावं ॲज इट इज आहे तशी लिहून काढा. लॅबोरेटरी किती अमाऊंट होती त्याची बाबा 20,000. ती पण डायरेक्ट आउटरला, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे. त्यामुळे लॅबोरेटरी ॲज इट इज आहे तसं ॲसेटचं ॲसेटला उतरून काढलं. नेक्स्ट आयटम, लॅबोरेटरीनंतर पुढचं नाव काय होतं? लायब्ररी आहे 25,000, 25,000. खाली चेक करा बघा बरं कुठं लायब्ररी आहे का? तर एखादा म्हणाल हा सर ते रिसिप्ट साईडला पण आहे, पण ते डोनेशन ऑफ लायब्ररी. लायब्ररी आणि डोनेशन ऑफ लायब्ररी दोन्ही वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आहेत. मग ह्याचा अर्थ लायब्ररी वर दिसते पण खाली कुठं नाही आहे. डोनेशन ऑफ लायब्ररी वेगळं आहे. नाहीतर एखादा म्हणाल सर लायब्ररी शब्द वर पण आहे, लायब्ररी शब्द खाली. ते वरचं लायब्ररी वेबसाईट वेगळी आहे आणि खालचं डोनेशन ऑफ लायब्ररी वेगळं आहे. ठीक आहे. मग लायब्ररी हा शब्द खाली नाही सापडला, नाही सापडला म्हणजे याचा अर्थ ते सुद्धा काय करताल ॲज इट इज. किती अमाऊंट आहे लायब्ररी 25,000. लिहून काढा मग ॲसेट साईडला. लायब्ररी किती अमाऊंट 25,000, पण इनरला लिहा, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे ना, त्यामुळे इनरला लिहा आणि एक जागा सोडा. लायब्ररी 25,000. ओके. त्यानंतर नेक्स्ट आयटम लायब्ररीनंतर पुढचं बघा. लायब्ररीनंतर पुढचं नाव काय होतं? इन्व्हेस्टमेंट. किती इन्व्हेस्टमेंट 40,000, 40,000. बघा खाली चेक करा कुठे इन्व्हेस्टमेंट दिसतंय का? व पेमेंट साईडला कुठं इन्व्हेस्टमेंट आहे का? नाही आहे. रिसिप्ट साईडला कुठं इन्व्हेस्टमेंट आहे का? इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आहे, पण इन्व्हेस्टमेंट आणि इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट दोन्ही वेगळं आहे. त्यामुळं त्याचा आणि ह्याचा संबंध पकडू नका. मग इन्व्हेस्टमेंट हा शब्द याचा अर्थ खाली कुठंच नाही. कुठंच नाही म्हणजे परत तेच ॲज इट इज आहे तसं लिहून काढा. इन्व्हेस्टमेंट. ॲडजस्टमेंट होती का बघा बरं, टिकमार्क आहे का? नाही आहे. नाही आहे म्हणल्यावर ॲज इट इज आहे तसं 40,000. जी नावं खाली सापडत नाही ती आहे तशी उतरून काढायची. इन्व्हेस्टमेंटचं नाव खाली सापडलं नाही, इन्व्हेस्टमेंट ॲज इट इज आहे तसं 40,000. ओके. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट नंतर कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. ही दोन्ही नावं स्किप करा, कारण ही दोन नावं आपण घेत नाही. ब्रॉड डाऊन येत ते आपल्याला कॅरीड डाऊन बॅलन्स लागतात, बरोबर ना. त्यामुळं बॅलन्स शीटला बाकी सगळ्या गोष्टी सगळे आयटम वापरायचे, फक्त ही दोन नावं घ्यायची नाही, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. त्यामुळे ते इग्नोर करा, ते सोडून द्या. डायरेक्ट लास्ट आयटम बघू. आउटस्टँडिंग ट्युशन फीज. आउटस्टँडिंग ट्युशन फीज, बरोबर आहे ना. आता हे जे काय नाव आहे लास्ट आयटम आपलं आउटस्टँडिंग ट्युशन फीज, हा घेणार आहे आपण, घ्यायचंच. मी म्हणलो ना प्रत्येक नाव आपल्याला घ्यावं लागतं, पण हे आपण नंतर घेऊ. नंतर म्हणजे केव्हा? आउटस्टँडिंग कोण आहे? ट्युशन फीज आहे ना. मग ट्युशन फीज इथं खाली आहे ना रिसिप्ट साईडला. मग ज्यावेळेस आपण ट्युशन फीजपाशी पोहोचू ना त्यावेळेस घेऊ. म्हणजे आत्ता तात्पुरतं काय करू आपण, हे आउटस्टँडिंग ट्युशन फीज जे काय ना ते स्किप करू. स्किप करू म्हणजे लक्षात राहील ना तुमच्या की ते घ्यायचं आहे आपल्याला, पण आत्ता नाही, ते नंतर घेऊ आपण. ओके ठीक आहे. चला मग ह्याच्या बॅलन्स शीट आपली झाली. बॅलन्स शीटला सगळी नावं आपण वापरली, फक्त एक नाव आपण वापरलेलं नाही, आउटस्टँडिंग ट्युशन फीज. ओके. या खाली आता रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये या. सुरुवात आपण कुठनं करणार आहे? साहजिक आहे पेमेंटपासून सुरुवात करू. उलटं आपण नेहमी पेमेंटला पहिलं प्रेफरन्स देतो. पेमेंट साईड पोस्टिंग करून घेऊ. पेमेंट म्हणजे माहिती ना तुम्हाला, पेमेंट्समधले आयटम कुठं कुठं जातात?
पेमेंट्समधली नावं एकतर एक्सपेंडिचरला किंवा ॲसेट साईडला, मग कळतं तुम्हाला एक्सपेंडिचर कोण आहे ॲसेट कोण आहे. ओके, चला मग सुरुवात करू. मी जरा झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चला मग पेमेंट साईडला बघू. फर्स्ट आयटम, पहिलं नाव काय बाबा, बाय फर्निचर परचेस. आता हे झालं आपलं 5400 जी काय अमाऊंट आहे ना फर्निचर परचेस 5400, ते मगाशी आपण फर्निचरमध्ये ॲड केलेलं आहे. म्हणजे ते थोडक्यात ते नाव झालं आपलं, म्हणजे झालेले ते परत रिपीट करायची गरज नाही आहे. ओके, त्याच्या पुढचं बघू आपण डायरेक्ट. फर्निचर परचेस नंतर त्याखाली काय होतं, बाय सॅलरीज होतं. किती, 60,000. मग आता मला सांगा, सॅलरीज आपला काय खर्च आहे, कारण सॅलरीजचा अर्थ काय झाला, सॅलरीज म्हणजे काय, पगार, बरोबर आहे ना. मग सॅलरीज आपला खर्च आहे म्हणल्यावर कुठं जाईल, एक्सपेंडिचरला जाईल. एक्सपेंडिचर साईडला पहिल्या पेजवर एक्सपेंडिचरला लिहिताल टू सॅलरीज. त्याची अमाऊंट किती होती, 60,000. पण इनरला लिहा 60,000, कारण ॲडजस्टमेंट आहे बघा, सॅलरीजवर टिकमार्क केली ती, त्यामुळे इनरला लिहिताल सॅलरीज 60,000. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आयटम, सॅलरीज नंतर पुढचं नाव काय बघा, त्यावर त्याखाली बाय रेंट. रेंट म्हणजे भाडं. मग भाडं म्हणजे आपण कुठलंही हॉलचं असून दे, ऑफिसचं भाडं असून दे, तो आपला काय झाला, एक्सपेंडिचर आहे, खर्चच आहे. मग तो पण तिथंच जाईल एक्सपेंडिचरला. त्याच्याच खाली लिहिताल एक्सपेंडिचरला टू रेंट. त्याची पण अमाऊंट इनरलाच टाकताल 28,000, 28,000 इनरलाच लिहा, कारण त्याच्यावर पण ॲडजस्टमेंट आहे, एक लाईन सोडताल. ओके, चला सॅलरीज झालं, रेंट झालं. नेक्स्ट आयटम, रेंट नंतर पुढचं नाव काय बघा बरं, सन्ड्री एक्सपेन्सेस. कुठला शब्द आला आहे शेवटी, एक्सपेन्सेस शब्द आला आहे म्हणल्यावर साहजिक आहे आन्सर उत्तर त्यांनीच फोडलं आहे. एक्सपेन्सेस म्हणल्यावर एक्सपेंडिचरलाच जाईल. मग तिथंच लिहिताल एक्सपेंडिचरला लिहा, त्याच्याच खाली टू सन्ड्री एक्सपेन्सेस. त्याची अमाऊंट टाकताल 15,200, 15,200. पण ती अमाऊंट मात्र आउटरला जाऊन दे, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे. सन्ड्री एक्सपेन्सेस 15,200. ओके, नेक्स्ट आयटम, सन्ड्री एक्सपेन्सेस नंतर पुढचं नाव काय, बाय ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस. नाव भलं मोठं असलं तरी परत त्यातच आन्सर त्यांनी फोडलेलं आहे. कुठला शब्द आला आहे, ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस शब्द आला आहे म्हणल्यावर तिथंच एक्सपेंडिचरलाच त्याच्याच खाली लिहा टू ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस. किती होती त्याची अमाऊंट, 11,300, 11,300 आउटरला, ॲडजस्टमेंट नसल्यामुळं डायरेक्ट आउटरला. ओके, नेक्स्ट आयटम, ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस नंतर पुढचं नाव काय बघा, त्याच्या खाली दिलं आहे बाय इन्शुरन्स. इन्शुरन्स आपण कुठलीही जेव्हा एखादा इन्शुरन्स पॉलिसी काढतो तर दर महिन्याला किंवा दर वर्षाला त्याचा एक हप्ता असतो, त्याला इन्शुरन्स प्रीमियम म्हणतात. मग तो सुद्धा आपला काय झाला, खर्च झाला. त्यामुळे इन्शुरन्स हे कुठं जाईल, एक्सपेंडिचरलाच जाईल. तिथेच लिहा त्याच्या खाली टू इन्शुरन्स. किती अमाऊंट होती इन्शुरन्सची, 4,000, 4,000 अमाऊंट होती. पण 4,000 इनरला लिहा, आतमध्ये लिहा, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळं इनरला लिहिताल, एक लाईन सोडताल. ओके, चला इन्शुरन्सपर्यंत झालं. आणि आता लास्ट आयटम, इन्शुरन्स नंतर शेवटचं नाव आहे बाय क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग बॅलन्स आपण वापरतो, क्लोजिंग बॅलन्स म्हणजेच काय हो, कॅरीड डाऊन. दोन्ही नावं दिलीत का, तर एक नाव दिले क्लोजिंग बॅलन्सच्या खाली, एक नाव दिले कॅश ॲट बँक. किती अमाऊंट दिली, 34,300. हां, मग ते कॅश ॲट बँक हे तर नाव ओळखीचं आहे तुमच्या. कॅश इन हँड असून दे किंवा कॅश ॲट बँक असून दे, काय आहे ती आपली ॲसेट आहे. त्यामुळं कॅश ॲट बँक कुठं जाईल, ॲसेटला जाईल. सगळी नावं आत्तापर्यंत एक्सपेंडिचरलाच गेली, शेवटचं नाव मात्र बाबा ॲसेट्सला आलं, कॅश ॲट बँक. किती अमाऊंट होती कॅश ॲट बँक, 34,300, 34,300 आउटरला. ओके, झालं. म्हणजे अशा प्रकारे आपलं पेमेंट साईड कंप्लीट झाली. पेमेंट्सला जेवढी नावं होती तेवढी सगळी आपण एक्सपेंडिचरला आणि थोडीफार नावं ॲसेटला ट्रान्सफर केली. चला आता पलीकडे या रिसिप्ट साईडला. रिसिप्ट साईड म्हणजे तुमची आवडीची साईड. परत मी तेच बोलतो नेहमी, कारण रिसिप्ट्सला रिसिप्ट साईडचे जे आयटम असतात ते आयदर एकतर इन्कमला जातात किंवा लॅबिलिटीला जातात.
त्यातल्या त्यात लायबिलिटी नसती शक्यतो. त्यामुळं आपण काय करतो, रिसिप्टला जेवढी नावं आहेत तेवढी सगळी नावं आपण काय करतो, पटापट इन्कमलाच उतरून काढतो. चला बघू मग. तर रिसिप्टला पहिलं दिले टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आपण घेत नाही. त्यामुळं रिसिप्ट साईडला ब्रॉड डाऊन शब्द दिसला की पटकन तो इग्नोर करायचा, स्किप नाही म्हणते मी, डायरेक्ट इग्नोर करायचा, तो घ्यायचाच नाही आपल्याला प्रॉब्लेममध्ये. ओके, त्यामुळे तो सोडून द्या. डायरेक्ट पुढचं नाव बघा. रिसिप्ट साईडला दुसरं नाव काय होतं, टू ट्युशन फीज. किती अमाऊंट आहे त्याची, 80,000. आता जरा नीट लक्ष द्या, ट्युशन फीज कुठे लिहिणार आहे आपण, इन्कमलाच लिहिणार आहे. पण नीट बघा, मगाशी मी वर बोललो होतो की वर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला पण एक आउटस्टँडिंग ट्युशन फीज होतं, बरोबर आहे ना. किती होती त्याची अमाऊंट, 4,000. आणि इथं रिसिप्ट साईडला पण 2 ट्युशन फीज आहे, त्याची अमाऊंट किती, 80,000. हे मगाशी तुम्हाला माहिती आहे, वर जे आउटस्टँडिंग ट्युशन फीज दिसते ते आपण घेतलं नव्हतं. मी म्हणलेलो स्किप करतोय, नंतर आपण ट्युशन फीजपाशी पोचल्यावर मला आठवण करून द्या. पण नीट लक्ष द्या, तुम्हाला पण कळलं असेल मी एक सिम्पल आयडिया सांगितलेली आहे. जी नावं एकाखाली एक सापडतील ती काय करायची, ती ॲड करायची. म्हणजे फर्निचर मगाशी तुम्हाला कळलं असेल, फर्निचर एकाखाली एक होतं म्हणून आपण ॲड केलं. पण ट्युशन फीज बघा बरं, एकाखाली एक क्रॉस आहे, बरोबर आहे, क्रॉस आहे. कारण वर जे आउटस्टँडिंग ट्युशन फीज आहे ॲसेटला ते राईट साईडला आहे, आणि खाली जे ट्युशन फीज दिले रिसिप्ट साईडला म्हणजे अर्थात लेफ्ट साईडला आहे. जेव्हा अशी नावं क्रॉस सापडतील तेव्हा काय करायचं, लेस करायचं. म्हणजे ह्याचा अर्थ ह्या खाली जे 80,000 दिसतात ते 80मधनं हे 4,000 काय करताल, लेस करताल. म्हणून मी म्हणलेलो शेवटी करू ते. ठीक आहे, मग कसं लिहिताल बघा, लक्ष द्या. चला मी परत एकदा रिसिप्टला येतो. रिसिप्ट साईडला जरा झूम करतो. काय नाव होतं, टू ट्युशन फीज 80,000 लिहा. इन्कम साईडला लिहिताल बाय ट्युशन फीज. किती होती त्याची अमाऊंट, 80,000, 80,000, बरोबर आहे. लिहिलं, इनरला लिहिलं मी. काय इनरला लिहिलं, कारण तेच वर ट्युशन फीज होतं ना ॲसेट साईडला वर आउटस्टँडिंग ट्युशन फीज होतं 4,000. मग ते वर ॲसेटला आहे आणि खाली रिसिप्टला आहे, दोन्ही नावं क्रॉस असल्यामुळं ते वरचे जे 4,000 आहेत ते ह्याच्यातनं काय करताल, लेस करताल. लेस आउटस्टँडिंग फॉर प्रिव्हियस इयर, मागच्या वर्षीचे आउटस्टँडिंग किती, 4,000, 4,000. मग 80मधनं 4 लेस केले किती हो, 76, 76,000. पण इनरलाच ठेवा 76,000. का, कारण ट्युशन फीजवर नीट बघा टिकमार्क केली ती आपण, म्हणजे याचा अर्थ ट्युशन फीजवर अजून एक ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळं ट्युशन फीज इनरलाच ठेवा. ओके, चला ट्युशन फीजचा गोंधळ कळला. दोन्ही नावं क्रॉस असल्यामुळं वरचे 4,000 आणि 80,000 दोन्ही काय केले आपण, लेस केले. चला आता पुढची नावं घेऊ. झूम करतो परत एकदा. ट्युशन फीज नंतर मी म्हणलं ना, रिसिप्टला जेवढी नावं सापडतील तेवढी सगळी पटापट इन्कमला लिहायचे. ओके, चला मग लिहून काढू. ट्युशन फीज नंतर पुढचं नाव काय, टर्म फीज 26,200, 26,200, बरोबर आहे. लिहा मग तिथंच ट्युशन फीजच्या खालीच इन्कम साईडला बाय टर्म फीज. किती अमाऊंट, 26,200, 26,200. पण आउटरला जाऊन दे कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे. नेक्स्ट आयटम, टर्म फीज नंतर पुढचं नाव काय, गव्हर्मेंट ग्रांट, म्हणजे सरकारी अनुदान. ते सुद्धा स्कूलचं शाळेचं इन्कमच आहे, तिथंच लिहिताल गव्हर्मेंट ग्रांट. लिहा मग बाय गव्हर्मेंट, मी शॉर्ट फॉर्म लिहिला आहे गव्हर्मेंटचा. गव्हर्मेंट ग्रांट म्हणजे काय, सरकारी अनुदान. त्याची अमाऊंट टाकताल, किती अमाऊंट होती त्याची, 16,000, 16,000. पण आउटरला जाऊन दे, ॲडजस्टमेंट नाही आहे. नेक्स्ट आयटम, गव्हर्मेंट ग्रांट नंतर नीट बघा, इथं जरा आता नवीन काहीतरी शिकायचं आज, डोनेशन ऑफ लायब्ररी, बरोबर आहे ना. तर नीट बघा, टू डोनेशन असतं. मी नीट बघा काय सांगतोय ते नीट कान व्यवस्थित ठेवून ऐका, बरोबर ना. टू डोनेशन, नुसता डोनेशन शब्द असता तर साहजिक आहे. डोनेशन तुम्ही काय म्हणताल, सर आपली शाळा आहे आणि आपल्याला कोणीतरी एखाद्या श्रीमंत व्यक्ती आपल्या शाळेमध्ये आले आणि त्यांनी समजा 5 लाख रुपयाचा आपल्याला डोनेशनचा चेक दिला, तर एक प्रकारे ते शाळेचं इन्कम आहे. फुकट का होईना पैसा भेटला ना शाळेला, म्हणजे ते शाळेचं काय झालं, इन्कम आहे, बरोबर आहे. आपण इन्कमलाच लिहिलं असतं.
पण जर डोनेशन देताना त्या माणसाने मेन्शन केलं, काय दिलं त्यांनी, टू डोनेशन ऑफ लायब्ररी, तर त्याचा अर्थ काय झाला की बाबा मी डोनेशन देतो आहे तुम्हाला. किती अमाऊंट आहे बघा बरं त्याची, वहीमध्ये बघा, डोनेशन ऑफ लायब्ररी 30,000, बरोबर ना. म्हणजे ह्याचा अर्थ नुसतं डोनेशन दिलं तर ते एक शाळेचं इन्कम झालं का, कारण तो पैसा शाळा कधीही कुठेही वापरू शकते, कुठल्याही कारणासाठी वापरू शकते. पण जेव्हा डोनेशन देताना मेन्शन केलं जातं डोनेशन ऑफ लायब्ररी, तर ह्याचा अर्थ काय झाला की तो जो काय पैसा दिला आहे समोरच्या माणसाने, जे डोनेशन दिलं ते फक्त लायब्ररीसाठीच वापरायचं आहे. मग लायब्ररीचं आत्ता तर काय काम नाही, लायब्ररी ऑलरेडी आत्ता आहे. मग जेव्हा तुमचं लायब्ररीचं काहीतरी रिन्युएशनचं काम निघेल किंवा बाबा लायब्ररी एक मजला आहे, अजून दुसरा मजला भविष्यात वाढवायचा असेल, त्यावेळेस तो तुम्हाला पैसा वापरता येणार आहे. म्हणजे पैसा भेटला आहे समोरच्या माणसाकडनं, पण त्याला हात लावता येत नाही आहे, कारण त्यांनी ते मेन्शन केलं की माझा पैसा लायब्ररीसाठी वापरावा. म्हणजे ह्याचा अर्थ ती काय झाली, लायबिलिटी झाली. हा त्याचा डिटेलमध्ये अर्थ झाला. आणि थोडक्यात मी काय बोलते आता नीट लक्ष द्या, नुसतं डोनेशन शब्द असेल तर इन्कमला लिहायचं. काय बोललो मी, लक्ष द्या. डोनेशन, टू डोनेशन शब्द असेल तर कुठं लिहायचं, इन्कमला लिहायचं. पण डोनेशनच्या पुढं डोनेशन ऑफ लायब्ररी, डोनेशन फॉर बिल्डिंग असं जर काय मेन्शन केलं असेल तर मग कुठं लिहायचं, लायबिलिटीला लिहायचं. त्यामुळे ते जे दिसते ना प्रॉब्लेममध्ये बघा वहीमध्ये, टू डोनेशन ऑफ लायब्ररी 30,000, ते कुठं जाईल, लायबिलिटी साईडला जाईल. लायबिलिटी साईडला लिहिताल डोनेशन ऑफ लायब्ररी. नक्की कळलं, एक नवीन गोष्ट शिकलाच. नुसतं डोनेशन म्हणलं की इन्कम, पण डोनेशन ऑफ, डोनेशन फॉर काय मेन्शन केलं तर मग लायबिलिटी. आणि लास्ट आयटम, सगळ्यात शेवटचं नाव, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, हे कुठं जाईल, इन्कमलाच जाईल. लिहा इन्कमलाच या परत आता फिरून, बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. किती होती त्याची अमाऊंट, 2,000. जाऊन द्या आउटरला, ॲडजस्टमेंट नाही म्हणल्यावर आउटरला. मग थोडक्यात नेहमीप्रमाणे आपण रिसिप्टला जेवढी नावं होती तेवढी सगळी नावं, मी नेहमी बोलतो बाबा ज्याला काही जमत नाही त्यांनी निदान एवढं तर लक्षात ठेवा किंवा रिसिप्ट साईडला जेवढी नावं असतील तेवढी सगळी पटापट इन्कम साईडला एका खाली उतरून काढायची. फक्त आज जरा आपण फसलो म्हणण्यापेक्षा आज जरा एक नवीन गोष्ट शिकला की डोनेशन ऑफ लायब्ररी हे इन्कम नाही आहे, ते काय आहे, लायबिलिटी आहे. नाहीतर एका मुलांनी पटपट सर तुम्हीच सांगितलं म्हणल्यावर डोनेशन ऑफ लायब्ररी पण इन्कमला लिहून काढलं असतं. तर डोनेशन ऑफ लायब्ररी हे इन्कम नाही आहे, ती काय, लायबिलिटी. ओके, चला झालं इथपर्यंत. हे आपलं काय झालं आत्ता पोस्टिंग झालं. हे तर तुम्हाला आता बऱ्यापैकी जमतं, कारण ॲडजस्टमेंट जर पार्ट नसतील तर निदान पोस्टिंग जरी केलं तरी तुम्हाला एक 12पैकी एक 6-7 मार्क तर 100% पडतील. पण ॲडजस्टमेंट्स पण काय अवघड नसतात, त्यामुळे ॲडजस्टमेंट्स पण पटपट आपण सोडून मोकळू. ओके, चला मग फर्स्ट ॲडजस्टमेंट सोडू. ॲडजस्टमेंटमध्ये बघा, एक तर स्क्रीनवर बघा किंवा तुमच्या वहीत बघा. काय बघा फर्स्ट ॲडजस्टमेंट, ट्युशन फीज. काय होतं, ट्युशन फीज स्टील रिसिवेबल. मी मगाशीच तुम्हाला प्रॉब्लेम स्टार्ट होताना सांगितलं, रिसिवेबलचा अर्थ काय, आउटस्टँडिंग. मग ट्युशन फीज स्टील आउटस्टँडिंग म्हणतो मी. आउटस्टँडिंग ट्युशन फीज किती अमाऊंट आहे, ₹10,000. आउटस्टँडिंग ट्युशन फीज 10,000. मग ॲडजस्टमेंटमध्ये बघा, ॲडजस्टमेंटचा कागद बघा इथंच आहे. आउटस्टँडिंग, आता तुम्ही म्हणताल सर आउटस्टँडिंग तर 2 ॲडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पण असतात आणि दुसरे ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग इन्कम पण आहे. मग आम्ही कसं ओळखायचं बाबा पहिलीवाली आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस का आउटस्टँडिंग इन्कम. तर प्रॉब्लेममध्ये बघा, ट्युशन फीज आपण कुठं लिहिले हो, इन्कमला लिहिले. म्हणजे ट्युशन फीज आपला काय आहे, इन्कम आहे. इन्कम आहे म्हणल्यावर ही कुठली ॲडजस्टमेंट झाली, आउटस्टँडिंग इन्कम आहे. आउटस्टँडिंग म्हणल्यावर तुम्ही कन्फ्यूज होणारच, कारण आउटस्टँडिंग नावाच्या 2 ॲडजस्टमेंट्स आहेत. मग आम्ही कसं ओळखायचं, म्हणून तर ते बघा ना, कोण आउटस्टँडिंग होतं, ट्युशन फीज. अरे मग ट्युशन फीज तर इन्कम झाला, म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम. ओके, 2 इफेक्ट्स वाचा. काय 2 इफेक्ट, आउटस्टँडिंग इन्कम मोबाईलमध्ये बघा किंवा तुमच्याकडे ॲडजस्टमेंट लिहिले असतीलच ना, त्यात बघा. सेकंड ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग इन्कम. फर्स्ट इफेक्ट काय दिला आहे, ॲड, आणि सेकंड इफेक्ट काय दिला आहे, ॲसेट. मग चला मग 2 इफेक्ट देऊन टाकू. परत एकदा ॲडजस्टमेंट वाचू. काय ॲड होती ॲडजस्टमेंट,
ट्युशन फीज स्टील रिसिवेबल, आउटस्टँडिंग ट्युशन फीज 10,000. चला मग दोन इफेक्ट देऊ. फर्स्ट इफेक्ट ॲड करायचं आहे म्हणल्यावर ट्युशन फीजच्या खाली लिहा ॲड आउटस्टँडिंग ट्युशन फीज. आउटस्टँडिंग ट्युशन फीज 10,000 अमाऊंट होती, 10,000 ॲड करताल. दोघांचे ॲडिशन 86,000, आउटरला 86,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट ॲड. आणि सेकंड इफेक्ट जाईल ॲसेट साईडला. या ॲसेट साईडला दुसऱ्या पेजवर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहा इथं खाली आउटस्टँडिंग ट्युशन फीज, त्याची अमाऊंट टाकताल 10,000, 10,000. ओके, दोन इफेक्ट, फर्स्ट इफेक्ट ॲड, सेकंड इफेक्ट ॲसेट. परत प्रॉब्लेममध्ये या. चला फर्स्ट ॲडजस्टमेंट झाली. आता दुसरी ॲडजस्टमेंट काय दिले, सॅलरीज. दुसरी ॲडजस्टमेंट वहीमध्ये बघा तुम्ही तुमच्या, एक मिनटं. सॅलरीज स्टील पेएबल. मागाशीच प्रॉब्लेम सुरुवातीलाच मी सांगितलं, रिसिवेबल आणि पेएबल हे दोन शब्द जर कधी कुठल्याही प्रॉब्लेममध्ये कुठल्याही टॉपिकमध्ये दिसले की त्याचा अर्थ आउटस्टँडिंग असतो. मग सॅलरीज स्टील आउटस्टँडिंग म्हणजे आउटस्टँडिंग सॅलरीजची ॲडजस्टमेंट आहे. किती अमाऊंट आहे, 30,000, 30,000. आता आउटस्टँडिंग, परत तेच मागाचं कन्फ्युजन, सर आउटस्टँडिंग आहे पण आता तुम्हाला माहिती आहे सॅलरीज पगार, जर आपण कोणाला पगार देत असेल तर तो आपला सॅलरीज आपला एक्सपेन्सेस आहे, खर्च आहे. त्यामुळे ही कुठली ॲडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. दोन इफेक्ट काय आहे त्याचे, पहिली ॲडजस्टमेंट ना आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. बघा दोन इफेक्ट काय दिलेत, पहिली ॲडजस्टमेंट एक फर्स्ट इफेक्ट दिला ॲड आणि सेकंड इफेक्ट दिला लायबिलिटी. चला मग दोन इफेक्ट देऊ. फर्स्ट इफेक्ट आउटस्टँडिंग सॅलरी काय करताल, सॅलरीमध्ये ॲड आउटस्टँडिंग सॅलरीज. किती होती अमाऊंट, 30,000. दोघांचे ॲडिशन 60 + 30 90,000, 90,000 आउटरला. फर्स्ट इफेक्ट ॲड आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडला जागा सोडली त्यामुळे तिथं नका लिहू, खाली लिहा आउटस्टँडिंग सॅलरीज 30,000. दोन इफेक्ट, 30,000 मी तिकडं ॲड पण केले ते आणि 30,000 इकडं लायबिलिटी साईडला. ओके, नेक्स्ट ॲडजस्टमेंट. चला पहिल्या दोन ॲडजस्टमेंट झाल्या. आता थर्ड ॲडजस्टमेंट एक काम करू, थर्ड ॲडजस्टमेंट जरा नंतर बघू आपण. पहिले एक काम करू, चौथी बघू मग तिसरी बघू. मग पहिलं मी एक काम करतो, फोर्थ ॲडजस्टमेंट पहिली घेतो. बघा बरं फोर्थ ॲडजस्टमेंट काय, रेंट पेड इन ॲडव्हान्स. हां आता जरा नीट लक्षात आहे, तो जो शब्द आहे ना पेड इन ॲडव्हान्स अंडरलाईन करा तुमच्या वहीमध्ये. आणि पेड इन ॲडव्हान्स म्हणजेच काय हो, प्रीपेड. ब्रॅकेटमध्ये लिहा त्याच्या पुढं प्रीपेड. भविष्यातला खर्च जर आत्ताच पेड केला तर त्याला प्रीपेड म्हणतात, पेड इन ॲडव्हान्स म्हणतात. म्हणजे ही कुठली ॲडजस्टमेंट झाली, प्रीपेड रेंट. प्रीपेड रेंट ₹4,000. मग बघा बरं ॲडजस्टमेंटचा जो कागद आहे त्यामध्ये बघा प्रीपेड नावाची कुठं ॲडजस्टमेंट आहे का, तर तिसरी ॲडजस्टमेंट आहे बघा प्रीपेड एक्सपेन्सेस. आणि त्यात ब्रॅकेटमध्ये दिले बघा खाली पेड इन ॲडव्हान्स. त्याच्यावरनं तुम्हाला कळेल अरे पेड इन ॲडव्हान्स म्हणजे प्रीपेड. थर्ड ॲडजस्टमेंट आहे. दोन इफेक्ट काय दिलेत बघा बरं त्याचे, फर्स्ट इफेक्ट लेस आणि सेकंड इफेक्ट थर्ड ॲडजस्टमेंट. तुमच्याकडे ॲडजस्टमेंटचं कागद नसेल तर मी माझ्या स्क्रीनवर दाखवतो आहे, तर कुठली ॲडजस्टमेंट ते पण कळत नसेल काय काय ना, प्रीपेड कुठे शोधत बसले असताल तर थर्ड ॲडजस्टमेंट आहे बघा प्रीपेड. दोन इफेक्ट त्याच्या समोर वाचा, फर्स्ट इफेक्ट लेस आणि सेकंड इफेक्ट ॲसेट. चला मग दोन इफेक्ट देऊन टाकू. रेंटच्या खाली लिहिता लेस प्रीपेड 4,000. प्रीपेड म्हणलं की काय करायचं, लेस करायचं. दोघांची सबट्रॅक्शन आउटरला 24,000. फर्स्ट इफेक्ट लेस आणि सेकंड इफेक्ट ॲसेट्सला. ॲसेट साईडला लिहिताल प्रीपेड रेंट 4,000. ओके, दोन इफेक्ट कळले. फर्स्ट इफेक्ट 4,000 लेस पण केले अँड सेकंड इफेक्ट 4,000 ॲसेट्सला. फोर्थ ॲडजस्टमेंट. ओके, आता एक काम करू आपण थर्ड ॲडजस्टमेंट बघू. ओके, चला मग आता थर्ड ॲडजस्टमेंट सोडू. मी मुद्दाम फोर्थ ॲडजस्टमेंट का पहिली घेतली आणि थर्ड ॲडजस्टमेंट का नंतर घेतो आहे, तर नीट बघा दोन्ही ॲडजस्टमेंट सेम आहे. तू म्हणताल कसं काय सर, तर बघा बरं थर्ड ॲडजस्टमेंट वाचा काय होते. इन्शुरन्स प्रीमियम. इन्शुरन्स वर बघा बरं कुठं इन्शुरन्स दिसतंय का, तर ही तर बघा पेमेंट साईडला खालून दुसरंच नाव होतं बाय इन्शुरन्स. किती अमाऊंट आहे बघा बरं त्याची
4000 होतं, बरोबर आहे ना. मग हा जो काय इन्शुरन्स आहे ना 4000चा, काय वाक्य होतं थर्ड ॲडजस्टमेंटमध्ये या काय वाक्य होतं, इन्शुरन्स प्रीमियम इज पेड, की तो जो काय इन्शुरन्स आहे ना 4000चा तो पेड केलेला आहे फॉर 1 इयर, 1 वर्षासाठी पेड केला आहे. पण ते 1 इयर कधी संपते, एंडिंग काय डेट दिली एंडिंग, एक मिनिट ना, मला जरा पेन यूज करायला लागेल मग तुम्हाला कळेल, एक मिनटं व्यवस्थित सांगतो. हां, इन्शुरन्स प्रीमियम इज पेड फॉर 1 इयर एंडिंग 39 म्हणजे कुठला हो, सप्टेंबर, बरोबर ना, 9 म्हणजे सप्टेंबर महिना. मग 30 सप्टेंबर 2008 म्हणजे हा जो इन्शुरन्स तुम्हाला दिसतो ना 4000 हा भरलेला आहे, पण तो 1 वर्षासाठी भरला आहे. आणि ते वर्ष केव्हा संपणार आहे, 30 सप्टेंबर 2008ला. आता वर बघा, आपण जो प्रॉब्लेम सोडवतो आहे रिसिप्ट्स अँड पेमेंट, आपला जो प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती आहे फायनान्शियल इयर, ॲक्च्युअल फायनान्शियल इयर कधी संपतं, 31 मार्च 2008लाच संपलं आहे. म्हणजे नियमाप्रमाणे 31 मार्च 2008पर्यंतच तुम्ही इन्शुरन्स भरायला पाहिजे होता, पण तुम्ही तर मात्र 30 सप्टेंबर 31 मार्चपर्यंतच भरायला पाहिजे होता, आणि तुम्ही कधीपर्यंत भरून ठेवला आहे, 30 सप्टेंबरपर्यंत भरून ठेवला आहे. मग मार्च टू सप्टेंबर जर काउंट केलं तर मार्चपासून सप्टेंबरपर्यंत जर मोजले, बोटावर मोजा, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, तुम्ही बोटावर मोजा, तर किती महिने होतात, 6 महिने होतात. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की 31 मार्चलाच वर्ष संपलं होतं, आणि तुम्ही तर मात्र 30 सप्टेंबरपर्यंत खर्च करून ठेवला आहे. मग ह्याला म्हणतात प्रीपेड एक्सपेन्सेस. कसं काय प्रीपेड, तुम्ही पुढचा खर्च आधीच करून ठेवला. म्हणजे थोडक्यात मी काय बोलते नीट बघा, वर प्रॉब्लेममध्ये जी इयर एंडिंगची डेट असते 31 मार्च 2008, त्यानंतरची डेट जर खाली ॲडजस्टमेंटमध्ये दिसली, मी काय बोललो नीट लक्ष द्या, 31 मार्च नंतरची डेट जर तुम्हाला खाली प्रॉब्लेममध्ये दिसली, की पुढची डेट दिसली, अरे ही तर भविष्यातली डेट आहे, पुढची डेट आहे, म्हणजे ती कुठली ॲडजस्टमेंट झाली, प्रीपेडची ॲडजस्टमेंट झाली. म्हणजे इन्शुरन्स हा 6 महिन्याचा फ्युचरचा, पुढच्या 6 महिन्याचा इन्शुरन्स आत्ताच भरून ठेवला आहे, त्याला पेड इन ॲडव्हान्स, प्रीपेड म्हणतात. मग चौथी ॲडजस्टमेंट पण प्रीपेडच होती की रेंट, पण त्यात सांगितलं होतं पेड इन ॲडव्हान्स, ह्याच्यात सांगितलं नाही. ह्याच्यात आपण डेटवरनं ओळखलं की अरे इन्शुरन्स 6 महिन्याचा पेड इन ॲडव्हान्स आहे, भविष्यातला 6 महिन्याचा इन्शुरन्स आत्ताच पेड केला आहे. मग वर बघा प्रॉब्लेममध्ये इन्शुरन्सची अमाऊंट किती होती, 4000. 4000 जर वर्षाला झाले तर 6 महिन्याचे किती झाले हो, 6 महिन्याचे हाफ करताल किती, 2000. मग चला, मग 2 इफेक्ट काय देताल, मगाच सारखेच रेंटचे 2 इफेक्ट मगाशी काय दिले ते, लेस केले ते ना. मग इन्शुरन्सचा पण पहिला इफेक्ट लेस प्रीपेड फॉर 6 मंथ्स असं लिहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की इन्शुरन्स 6 महिन्याचा प्रीपेड होता. 6 महिन्याचा म्हणजे कसा काढला, हाफ केला, 4000चा हाफ 2000. मग 2000 लेस केले, आउटरला 2000. आणि सेकंड इफेक्ट कुठं दिलता रेंटचा, प्रीपेड रेंट कुठं लिहिलं, ॲसेटला लिहिलं ना. मग लिहा ना ॲसेटला, त्याच्याच खाली लिहा, प्रीपेड रेंटच्या खाली लिहिताल प्रीपेड इन्शुरन्स, प्रीपेड इन्शुरन्स ब्रॅकेटमध्ये लिहा वाटलं तर, फॉर 6 मंथ्स, 6 महिन्याचा इन्शुरन्स प्रीपेड होता, किती, 2000. ओके. म्हणजे चौथ्या आणि तिसरी ॲडजस्टमेंट सेमच होती, फक्त चौथ्या ॲडजस्टमेंटमध्ये व्यवस्थित सांगितलं होतं की ते प्रीपेड आहे, पेड इन ॲडव्हान्स आहे. तिसऱ्यामध्ये आपण डेटवरनं ओळखलं की अरे ते पेड इन ॲडव्हान्स आहे. ओके. आणि आता लास्ट 5वी ॲडजस्टमेंट तुमच्या आवडीची आहे, आवडीची म्हणण्यापेक्षा नेहमीची आहे, डेप्रिसिएट फर्निचर अँड लायब्ररी ॲट 10%. फर्निचरवर आणि लायब्ररीवर 10% काढायला लावलेलं आहे. आणि खाली काहीतरी एक वाक्य दिलं आहे, डेप्रिसिएशन टू बी चार्ज ऑन द क्लोजिंग बॅलन्स. हे दिलं नसतं तरी चाललं असतं, आपण स्वतःहून क्लोजिंग बॅलन्सवरच नेहमी डेप्रिसिएशन काढतो, त्यामुळे त्या वाक्य ते जे सेंटेन्स आहे ते इग्नोर केलं तरी चालेल. आपण डायरेक्ट काय करू, डेप्रिसिएशन काढायला सुरुवात करू. काय होती ॲडजस्टमेंट, डेप्रिसिएट फर्निचर अँड लायब्ररी ॲट 10%. चला मग दोघांवर 10% ॲडजस्टमेंट काढायला घेऊ. डेप्रिसिएशन पहिलं फर्निचरवर काढू, लिहा फर्निचरच्या खाली लेस डेप्रिसिएशन, माहिती ना काय करतो, लेस करतो, मग लिहा लेस डेप ॲट 10%. किती होती फर्निचरची अमाऊंट, 22,200. वर नका बघू, क्लोजिंग बॅलन्स आत्ता किती आहे फर्निचर, 22,200 ना.
मग 22,200वर 10% एक झिरो टाकला किती येईल 2220 2220 रुपये म्हणजे थोडक्यात 2220 रुपये. ओके. आउटरला 22,200मधनं जर 2220 लेस केले तर किती येतील आउटरला 19,980 19,980. ओके. हा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट नंतर देऊ. अजून लायब्ररी पण होतं ना, जसं फर्निचरवर 10% डेप्रिसिएशन काढलं तसं लायब्ररीवर पण होतं. मग एक काम करा, लायब्ररीवर पण काढून टाका तिथल्या तिथंच. लेस डेप ॲट 10%. लायब्ररी किती होती अमाऊंट 25,000 होती, तिथं एक झिरो दाखला 10% आले 2,500 2,500. दोघांची सबट्रॅक्शन 25,000मधनं 2,500 लेस केले, 25,000तनं 2,500 गेले, आउटरला 22,500. फर्स्ट इफेक्ट दोघांचं डेप्रिसिएशन फर्निचर आणि लायब्ररी दोघांचं डेप्रिसिएशन दोघांमधनं लेस केलं. आणि सेकंड इफेक्ट आपल्या ॲसेट्स काय झाल्या कमी झाल्या म्हणजे आपला लॉस आहे. आणि लॉस आहे म्हणल्यावर कुठं लिहितात डेबिटला. डेबिटला म्हणजे अर्थात एक्सपेंडिचरला 2 एकेकाचं नाव टाका. एकेकाचं म्हणजे पहिलं लिहा 2 डेप ऑन फर्निचर डेप्रिसिएशन ऑन फर्निचर आणि त्याच्याच खाली लिहा 2 डेप ऑन लायब्ररी. ओके. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर डेप्रिसिएशन ऑन लायब्ररी. फर्निचरवर किती आलं तो 2,220 म्हणजे 2,220 2,220 रुपये बरोबर आहे. आणि डेप ऑन लायब्ररी लायब्ररीवर किती आलं तर 2,500 2,500. डेप्रिसिएशन फर्स्ट इफेक्ट ॲसेट्समधनं लेस केलं आणि सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचरला डेबिट साईडला. ओके. म्हणजे अशा टोटल किती ॲडजस्टमेंट होत्या 5 ॲडजस्टमेंट होत्या. 5च्या 5 ॲडजस्टमेंट सोप्या होत्या. फक्त त्यांनी काय केलं सिमिलर वर्ड्स शब्द वेगळे वापरले. आउटस्टँडिंग म्हणल्यावर आपल्याला पटकन कळतं, पण आउटस्टँडिंगच्या ऐवजी त्यांनी रिसिवेबल शब्द वापरला, कधी कधी पेएबल शब्द वापरला किंवा प्रिपेडची ॲडजस्टमेंट सरळ प्रिपेड शब्द वापरायचं सोडून त्यांनी डेट दिली. मग त्या डेटवरनं आपल्याला कळलं की अरे ही प्रिपेडची ॲडजस्टमेंट आहे. ठीक आहे. म्हणजे प्रॉब्लेम सोपाच होता, फक्त जरा त्यांनी थोडंसं विचारताना अवघड पद्धतीने केला. ओके. नक्की कळलं. सिम्पल प्रॉब्लेम आहे, बोर्डाचा प्रॉब्लेम आहे. बोर्डाला कुठल्या लेवलचा प्रॉब्लेम पडतो हे तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे. तर साहजिक आहे माझं काम संपलेलं आहे. पोस्टिंग ॲडजस्टमेंट्स मी सगळं सॉल्व करून दिलेलं आहे. फक्त आता व्यवस्थित प्रामाणिकपणे टॅली करा आणि मला सेंड करा. भरपूर मुलं सिन्सिअर आहेत की जे व्हिडिओ बघतात, प्रामाणिकपणे व्हिडिओ बघतात, टॅली करतात आणि मला पर्सनली सेंड करतात. म्हणजे विशेष करून मुलंसुद्धा, मुली तर सगळ्याच सेंड करतात मला, पण मुलांमध्ये पण भरपूर मुलं प्रामाणिकपणे सेंड करतात आहेत. पण जे सेंड करत नसतील टॅली करत नसतील माझं काय हरकत नाही आहे. बरोबर आहे ना. तुम्ही तुमच्याशी सिन्सिअर असताल प्रामाणिक असताल तर तुमचाच तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे. तर चला मग होमवर्क सेंड करा मला. बाकी मी फ्रायडेपासून नवीन टॉपिक स्टार्ट करणारच आहे. ओके. बाय.